नमस्कार. साप्ताहिक महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. घेऊयात आढावा महाराष्ट्रातल्या आठवड्याभरातल्या ठळक घडामोडींचा. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत केंद्र शासनानं महाराष्ट्रासाठी मंजूर केलेल्या 30 लाख घरांपैकी 5 लाख घरांचा लोकार्पण सोहळा सातारा इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न झाला. पाहूया या कार्यक्रमाचा वृत्तांत. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला एका वर्षात 30 लाख घरांचं उद्दिष्ट मिळालं असून हा देशातला आतापर्यंतचा उच्चांक आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते सातारा इथं 5 लाख घरांच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते. घरांसाठी आज राज्याला 9,000 कोटी मिळाले आहेत. येत्या वर्षी 15 लाख लोकांना घरांच्या चाव्या सुपूर्द करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सर्वांना पक्की घरं या स्वप्नाच्या पूर्तीसाठी अहोरात्र काम करून येत्या 5 वर्षात महाराष्ट्रातील प्रत्येक बेघराला पक्कं घर देऊ अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी या प्रसंगी बोलताना दिली. 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानही देण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. येत्या आठवड्यात दिल्लीत साखर कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकरी यांच्यावरचं संकट दूर करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांबरोबर बैठक घेण्यात येईल. तसंच साखरेच्या किमान विक्री दराबाबत केंद्राकडे पाठपुरावा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं. राज्याच्या उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्राला गती देण्याच्या उद्देशानं मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्योग विभागानं AM इंटेलिजन्स लॅब प्रायव्हेट लिमिटेड यासोबत 1,14,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार केला. यामुळे 8,000 जणांना रोजगार मिळणार आहे. पाहूया याविषयीचा हा वृत्तांत. राज्याच्या उद्योग विभागानं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत AM इंटेलिजन्स लॅब्स या कंपनीसोबत केलेला सामंजस्य करार अनेक अर्थांनी महत्वाचा आहे. या सामंजस्य करारामुळे मुंबई महानगर प्रदेशात एकात्मिक हरित डेटा सेंटर पार्क आणि AI कॉम्प्यूट हब उभारला जाणार आहे. यासाठी कंपनी 1,14,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. हा प्रकल्प पूर्णपणे अक्षय ऊर्जेवर आधारित असल्यामुळे तो पर्यावरणपूरकही असेल. यातून उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात कुशल आणि निमकुशल अशा 8,000 तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. यात सॉफ्टवेअर इंजिनियर्स, डेटा वैज्ञानिक आणि ऑपरेशन चमूचा समावेश असेल. प्रकल्पाच्या बांधकाम कालावधीत सुमारे 2,000 अतिरिक्त रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. हा प्रकल्प 500 मेगावॅट क्षमतेचा असून यामध्ये 2,50,000 उच्च क्षमतेचे AI चिपसेट्स वापरले जातील. तसंच या प्रकल्पाचा 2 टप्प्यात विकास करण्यात येणार आहे. 200 मेगावॅट क्षमतेचा पहिला टप्पा येत्या 2 वर्षात तर 300 मेगावॅट क्षमतेचा दुसरा टप्पा 2030 पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. आता घेऊया धावता आढावा आणखी काही महत्वाच्या घडामोडींचा. आखाती युद्धामुळे ओढवलेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी पंतप्रधानांनी देशवासियांना केलेल्या आवाहनाला सगळ्यांनी एकत्र येऊन प्रतिसाद द्यावा असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. इंधन बचत करावी, परदेश प्रवास टाळावा, स्वदेशीचा वापर करावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी आपल्या व्हिडिओ संदेशाद्वारे जनतेला केलं. भारत आफ्रिका संबंधांचं प्रमुख जागतिक केंद्र म्हणून महाराष्ट्र उदयाला येणार आहे असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय विकास क्षेत्र विकसित करण्याकरता सिडको आणि आफ्रिका इंडिया इकॉनॉमिक फाउंडेशन यांच्यात मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आफ्रिका भारत करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. त्यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पाद्वारे आफ्रिकन देशांबरोबरचे आर्थिक संबंध बळकट होऊन विकास, रोजगार आणि आंतरराष्ट्रीय भागीदारीच्या नव्या संधी खुल्या होणार आहेत असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. पुणे महानगरपालिकेच्या जागेवर सामाजिक बांधिलकी जपून उभारण्यात आलेलं अत्याधुनिक कर्करोग रुग्णालय हे आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी पाऊल आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांच्या संयुक्त उपक्रमातून उभारलेल्या अत्याधुनिक कर्करोग केंद्राच्या लोकार्पण प्रसंगी बोलत होते. प्रत्येक गाव आरोग्य संपन्न करण्याचा निर्धार करून आरोग्यदायी, सक्षम आणि समृद्ध महाराष्ट्र घडवूया असं आवाहन उपमुख्यमंत्री तसंच पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी केलं. त्या बारामती तालुक्यात होळ इथं उभारण्यात आलेल्या मॉडेल प्राथमिक केंद्राच्या लोकार्पण कार्यक्रमामध्ये बोलत होत्या. पुणे जिल्हा परिषदेच्या अनेक योजनांची नोंद इतर राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी घेतल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबत सामाजिक मूल्य देखील आत्मसात करावी असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. ते चेंबूर इथल्या श्री नारायण गुरु हायस्कूलच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात बोलत होते. शिक्षण हे समाज आणि राष्ट्र निर्मितीचं प्रभावी माध्यम आहे असं शिंदे यावेळी म्हणाले. या होत्या राज्यातल्या गेल्या आठवड्याभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी. पुन्हा भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.